नागपूर देशाच्या मध्यभागी असलेलं शांत शहर, परंतु आज इथे सापडलाय काहीतरी असं ज्याने अंगावर काटा आणलाय। मेट्रो स्टेशनच्या शेजारी घराच्या आवारात जिवंत स्फोटकांचा साठा। पहा हा धक्कादायक रिपोर्ट। सीए रोडवरील दोसर भवन चौक, नागपूरचं गजबजलेलं आणि संवेदनशील ठिकाण। सकाळी अचानक पोलिसांना एक कॉल येतो। इथे एक संशयास्पद बॅग आहे। क्षणाचाही विलंब न करता पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी पोहोचतं। तपास सुरू होता आणि बॅग उघडताच सर्वजण थरथरतात। त्या बॅगेतून सापडतात 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर आणि 8 कनेक्टर। हा साठा इतका धोकादायक होता की एका चुकीचा स्पर्शही मोठा स्फोट घडवू शकला असता। गणेशपेठची हद्दीमध्ये पोलीस स्टेशनची आणि त्याच्यात जे आहे आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतो आहे, कारण ही जी पिशवी ज्याचे मिळालेली आहे ती पिशवी काही दिवसापासून इथे होती आणि ते जे आहे ते जे मालक आहे त्यांच्याशी चर्चा झाली। जवळपास 1 महिन्यापासून ते तिथे होते, पण त्यांनी काही सिरियसली घेतलं नाही। आज त्यांनी बाहेर जाऊन जसं बघितलं ते म्हणाले की असं होऊ शकतो आहे। मग आमची टीम आली, त्यांनी व्हेरीफाय केलेलं आहे। पैसोचे जे लोक आहेत ते पण आलेले आहे। आम्ही BDDS आमची टीम आहे, त्याचा अर्थ पुढची कारवाई आमची चालू आहे। पण अजून एक धक्कादायक गोष्ट, ही बॅग 1 ते 1.5 महिन्यांपासून त्या ठिकाणी पडून होती। मंगळवार 7 एप्रिल सकाळच्या सुमारास जिलेटिन कांड्या बाहेर दिसू लागल्याने घरमालकाला संशय आला आणि त्याने पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने सर्व स्फोटकं जप्त करत सुरक्षित स्थळी हलविले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण एक मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। ही स्फोटकं इथे कोणी ठेवली? त्यामागे कुणाचा हात आहे? पोलीस आता या प्रकरणाचा सर्व बाजूंनी कसून तपास करीत आहेत। एका सामान्य नागरिकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। याच्यामध्ये आपल्याला 15 कार्टेज मिळालेले आहेत आणि जवळपास 58 डिटोनेटर या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत। जे प्राथमिक आपल्याला जे लांजेवर फॅमिली आहे त्यांच्या घराच्या बाजूला मिळालं आहे। त्यांनी जी माहिती दिली की सकाळी 9:15च्या दरम्यान त्यांना काही तिथं कार्टेज दिसले आणि कार्टेज दिसल्यानंतर त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिले। आम्हाला इन्फॉर्मेशन दिल्यानंतर या ठिकाणी BDDS टीम आमची सर्च केलं, तर या ठिकाणी आम्हाला 15 कार्टेज मिळाले आहेत। तसं डिटोनेटर वेगवेगळ्या छोट्या छोट्या बॅगमध्ये ठेवलेले डिटोनेटर्स या ठिकाणी 58 आम्हाला मिळून आलेले आहेत। त्याच्या अनुषंगाने आम्ही त्याची काळजीपूर्वक ते वेगवेगळ्या डिटोनेटर आणि कार्टेज आम्ही वेगवेगळ्या मॅगझिनमध्ये ठेवत आहोत आणि पुढचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे आमचे इन्व्हेस्टिगेशन याच्यामध्ये सुरू आहे। याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन नंतरच हे सगळ्या गोष्टी कळेल। थँक्यू। मेट्रो स्टेशनच्या शेजारी स्फोटक हा केवळ योगायोग नव्हे तर गंभीर इशारा आहे। पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळलाय, परंतु या मागचं रहस्य उलगडणं आता अत्यावश्यक आहे।